पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः. सर्वोपप्लवरहित प्रज्ञानगणः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यात् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि. श्रुते स्मृते पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांती शांती शांती. जय हरी. काल आपण विषय पाहत होतो की मनोमय जगताची निर्मिती कशी होते, मनोमय निर्मित जगत कोण निर्माण करतं, ते पदार्थ कसे, जीवच भोग्याकार रूपी मनोमय जगताची उत्पत्ती करतो. ज्या ज्या भोगांकडे तो पाहतो त्याच्या अंतःकरणाची वृत्ती त्या भोग्य आकाराची होते. म्हणून ते भोग्य आकार कोण तयार करतो? जीव तयार करतो. आणि हे सगळे मनोमय. म्हणून त्या मनोमय पदार्थ ईश्वर सृष्टीमधला खरा पदार्थामध्ये याचे मनोमय पदार्थ निर्माण होतात. मग त्यामध्ये काही पदार्थामध्ये तो प्रिय, अप्रिय आणि उपेक्ष असे एक पदार्थामध्ये 3 प्रकारचे पदार्थ मनोमय निर्माण होऊन जातात. मग हे जे पदार्थ आहेत याविषयी पूर्वपक्षाने त्या ठिकाणी आक्षेप घेतला होता की अहो, तुम्ही हे जे मनोमय पदार्थ निर्माण होतात असे जे सांगत आहात, तर स्वप्नामध्ये, मनोराज्यामध्ये, भ्रांतीमध्ये किंवा स्मृतीमध्ये म्हणजे स्मरणामध्ये हे मनोमय पदार्थ उत्पन्न होतील आम्ही मान्य करतो. पण जागृत अवस्थेमध्ये हे मनोमय पदार्थ कसे उत्पन्न होतील? कारण जागृत अवस्थेमध्ये आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाद्वारा बाह्य पदार्थांचा अनुभव होतो. म्हणजे बाह्य पदार्थांचा ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग त्यावेळेस मनोमय पदार्थ उत्पन्न होणार नाहीत. पण आचार्य म्हणतात, बाबा, जरी जागृत अवस्थेमध्ये जीव हा मनोमय पदार्थ तयार केल्याशिवाय त्या बाह्य विषयाचा सुद्धा त्याला ज्ञान होत नाही. तिथं सुद्धा कोणत्या अवस्थेत? जागृत अवस्थेमध्ये. का जागृत अवस्थेमध्ये? असं काय? तर आचार्यांचं प्रमाण त्यांनी दिलं त्या ठिकाणी की इथं शंका आली होती. बाढम माने तुम्ही येन योगात स्याद विषयाकृती भाष्यवार्तिककाराभ्याम अयम अर्थ उदेरित. भाष्यकार भगवत पूज्यपाद आचार्य शंकराचार्यजी आणि वार्तिककार सुरेश्वराचार्यजी हे दोन्ही महात्म्यांनी याविषयी उत्तम असं बोधक मत प्रदर्शित केलेलं आहे की जागृत अवस्थेमध्ये सुद्धा जो प्रमाता आहे, जो त्या
विषयाचं ज्ञान घेऊ इच्छितो तर तो अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण करतो. ती वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर ती विषयाच्या आकाराची होते. विषयाच्या आकाराची झाल्यानंतर पुन्हा मध्ये येते. ती मध्ये आल्यानंतर तिच्याविषयी ती स्मरण, प्रत्यक्ष अनुभव का बुद्धी निश्चय करते की पूर्वी पाहिली आहे की नाही, याविषयी मला माहिती आहे की नाही, हे सांगून मग बुद्धी सांगते की हा पदार्थ आहे. मग त्यानंतर तो पदार्थ आपल्याला योग्य की अयोग्य याविषयी सुद्धा तिथं विचारणा केली जाते. मग योग्य असेल तर मग ती बुद्धी त्या ठिकाणी होकार देते. होकार दिला की मग ती वृत्ती जाऊन त्या विषयाला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी स्थिर करते, म्हणजे त्या विषयाच्या आकाराला. मग तो आकार कोणता होतो? मनोमय आकार. कारण विषय तर राहिला बाहेर. आनंद कुठे झाला? अंतःकरणात. दुःख सुख हे सगळे अंतःकरणात झाले, कारण त्याचे भाव आहेत हे सगळे. म्हणून अंतःकरणामध्ये विषय बाहेर राहिला आणि आनंद मध्ये झाला किंवा दुःख मध्ये झालं. हे काय झालं तर हे असंच झालं की अंतःकरणाची वृत्ती बाह्य विषयापर्यंत पोहोचली. म्हणून एक सिद्धांत या ठिकाणी सांगतात की जागृतीत सुद्धा जेव्हा अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर पडून विषयाशी संयुक्त होते व त्यामुळे त्याच्या सारखीच होते. त्याच्या सारखीच म्हणजे त्या विषयाच्या सारखी होते. आणि तेव्हा प्राण्याला विषयाचे ज्ञान होते. आणि हे ज्ञान झाल्यामुळे व्यवहारात अंतःकरण विषय आकार झाल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान होते. अंतःकरणच त्या विषयाच्या आकाराचं त्यावेळेस होतं आणि तेव्हाच आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. अंतःकरणाने विषयाचा आकार घेतलाच नाही तर आपल्याला ज्ञान होणार का? समोर असून सुद्धा होत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला. सुषुप्तीमध्ये बाह्य विषय आहेत की नाही? बाह्य पदार्थ आहेत की नाही? घर आहे, सगळं आहे. पण बाजूला झोपलेली पत्नी किंवा साप याविषयी सुख किंवा दुःख होतं का? सुषुप्तीमध्ये होत नाही. यावरनं अंतःकरण जोपर्यंत विषयाच्या आकाराचे होत नाही, अंतःकरणामध्ये बाह्य विषयाच्या आकाराची वृत्ती तयार होत नाही, मनोमय वृत्ती तयार होत नाही, मनोमय सृष्टी तयार होत नाही, मनोमय भोग्य आकार होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा होत नाही. हा पक्का विषय आहे, पक्क ज्ञान आहे, यामध्ये काही बदल नाही. मग हे भाष्यकारांनी कुठं सांगितलं? म्हणजे भाष्यकारांनी सांगितलंय, मी तुम्हाला प्रमाण देतो, ऐका. या श्लोकाला आपण थांबलो होतो. मूषासिक्तं यथा ताम्रम् तन्निभं जायते यथा तथा रूपादीन् व्याप्नुवच्चित्तम् तन्निभं दृश्यते ध्रुवम्. मूषासिक्तं ताम्रं तन्निभं जायते. मूषासिक्तम म्हणजे मूषित ठेवलेलं. मूस म्हणजे काय? साचा, डाय इंग्रजीमध्ये म्हणतात. त्या मुशीमध्ये जसं आपण तांब पातळ करून म्हणजे द्रवरूप करून रस करून तो टाकल्यानंतर त्या मुशीमध्ये जसे आकार आहेत, जसा त्या आकार कोरलेला असेल, ताम्रम तन्निभं जायते, तांब्याचा तो रस त्या आकाराचा होतो. तथा रूपादीन व्याप्नुवत चित्तम ध्रुवम तन्निभं जायते. त्याप्रमाणे रूपादी पदार्थ व्याप्नुवत चित्तम
रूपादी विषयांना चित्त त्याप्रमाणे व्याप्त आणि ते चित्त ध्रुवम लगेचच तन्निबम ज्या दृश्यते त्या प्रकारे ते निर्माण होऊन जाते, भासते. आणखी सांगू का? इडली ॲपे हे पदार्थ बनवतो. या पदार्थाला बनवण्याकरता आपल्याकडे पातळ ते मटेरियल तयार केलेलं असतं. मग ते पदार्थ आपण त्या आकाराच्या भांड्यामध्ये टाकलं की त्या आकाराचे होऊन जातात. केक पण तसाच बनवला जातो. आता सध्या केकला जसा आकार पाहिजे, जसा शेप पाहिजे, तसा त्या पद्धतीचं ते भांड असतं. त्या भांड्यामध्ये तो केकचं ते द्रावण टाकलं की तो त्या आकाराचा होऊन जातो. त्याप्रमाणे हे चित्त त्या बाह्य विषयाकडे जातं. चित्त म्हणजे अंतःकरणाची वृत्ती. आणि तिकडं गेल्यानंतर त्या पद्धतीच्या त्या विषयाला पाहतं आणि त्या आकाराचं होऊन जातं. आणि मग ते अंतःकरणापर्यंत पोचतं असं भाष्यकारांनी सांगितलेलं आहे. आता पूर्व पक्षांना हे सांगितल्यानंतर पूर्व पक्ष पुन्हा याच्यावर शंका घेतो. ऐका काय शंका आहे. अहो पण ताम्रादी धातूंचा अग्नी संपर्काने रस होतो व तो मुशीमध्ये ओतला असता थंड होऊन आळतो. मुशीमध्ये जो आकार कोरलेला असतो तोच आकार त्याच्यावर उठतो. हे प्रसिद्ध आहे. पण बुद्धी ताम्रादी रसाप्रमाणे मूर्त नसते. ताम्रादी जे रस आहेत ते काय असतात? मूर्त. पण बुद्धी तशी मूर्त आहे का? तेव्हा ती म्हणजे बुद्धी म्हणजे अंतःकरणी, तर त्याला शब्द सांगायचा आहे. म्हणून तेव्हा ती विषयांना जरी व्यापत असली तरी तिला विषयाकार कसा प्राप्त होईल? कसा आकार म्हणजे काय गंमत राहते, काहींना प्रश्नच करायचा असला ना तर मग कुठेही प्रश्न करतात. आता वास्तविक मूर्त आणि बुद्धी, बुद्धी सुद्धा काय आहे? मूर्तच आहे. बुद्धी काही अमूर्त नाही, ती काही चेतन नाही, ती पण जडच आहे. पण सूक्ष्म आहे. पण जेव्हा चिदाभास युक्त बुद्धी, चिदाभास युक्त बुद्धी त्याला प्रमाता म्हणतात, त्याला जीव म्हणतात. चिदाभास युक्त अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर जाते. ठीक आहे, कधीही लक्षात ठेवा, अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते तर ती अंतःकरणाची वृत्तीच बाहेर जात नाही, तर चिदाभास युक्त अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर जाते. म्हणून हा शब्द या ठिकाणी त्याला माहित नाही. मग वेदांती सांगत असताना अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते याचा अर्थ हा घ्यायचा की चिदाभास युक्त अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर जाते. जो बुद्धी जड आहे आणि बुद्धी जड आहे तर तिची वृत्ती तीही जडच आहे. म्हणून ती वृत्ती नुसती जाणार नाही तर तिला चिदाभास युक्त अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर जाते. मग त्याविषयी जरा समजवता येत. ऐका. व्यंजको वा यथा लोको व्यंगस्याकारतामियात् व्यंगस्याकारतामियात् सर्वार्थ व्यंजकत्वाद्धीर अर्थाकारा प्रदुष्यते. व्यंजकः वा यथा आलोकः व्यंगस्य आकारताम इयात् सर्वार्थ व्यंजकत्वात् धीहि अर्थाकाराः प्रदृश्यते. सांगतात बघा, यथा व्यंजकः, व्यंजकः म्हणजे प्रकाशक. व्यंजकाचा अर्थ काय? प्रकाशक. आलोकः म्हणजे त्याचा जो प्रकाश, व्यंगस्य म्हणजे
जो काही पदार्थ असेल आपल्याला ज्याचं ज्ञान करायचं असेल तो प्रकाश्य पदार्थ. व्यंग म्हणजे काय? व्यंगस्य म्हणजे काय? प्रकाश्य पदार्थ. प्रकाशक आपल्या प्रकाशाद्वारा प्रकाश्य पदार्थाच्या आकाराला प्राप्त होतो. हा नियम आहे. तुम्हाला कसं माहित नाही? माहित नाही. इथं चित्रदीप पुढे येणार आहे. त्या चित्रदीपाची इथं पायारच बांधणी चालू आहे. पायारचनी. जसं पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलं थिएटरमध्ये ती एवढी खिडकी. बरं, त्या खिडकी मधला जर तो मध्ये आणखी जर दुर्बीण बघितली म्हणजे जिच्याद्वारा प्रकाश येतो ती तर फार छोटी असते. आता त्या एवढ्या छोट्याशा त्या मशीन मधनं प्रकाश निघतो आणि तो केवढा मोठा भला पडदा. तो 50 बाय 150चा असतो किंवा 100 बाय 200चा 300चा असा असतो तो पडदा. अच्छा, ओके. मग या मोठ्या मोठ्या पिक्चरच्या पडद्यावरती तो प्रकाश कसा चालला जातो बघा. म्हणजे त्या पूर्ण पडद्याला तो काय करतो? व्यापतो. त्याप्रमाणे हा प्रकाशक प्रमाता आपल्या वृत्ती ज्ञानाद्वारा बाहेर विषय केवढाही असो, व्यंगस्य म्हणजे बाह्य प्रकाश्य विषयस्य, बाह्य प्रकाश्य जो विषय आहे त्या विषयाच्या आकारतेला प्राप्त होतो. म्हणजे चिदाभासयुक्त अंतकरणाची वृत्ती ही इंद्रियाद्वारा, मग ते इंद्रिय कोणतंही असो, किती सूक्ष्म असो, त्या इंद्रियाद्वारा बाहेर त्या विषयाच्या आकाराचं होतं. तथा त्याप्रमाणे धी ही सर्वार्थ व्यंजकत्वात, धी म्हणजे बुद्धी. जसं हा प्रकाशक आपल्या प्रकाशाच्या साह्याने बाह्य प्रकाश्य विषयाच्या आकाराला प्राप्त होतो, त्याप्रमाणे धी म्हणजे अंतकरणाची वृत्ती सर्वार्थ व्यंजकत्वात सगळ्या विषयांना प्रकाशित करणारी असल्यामुळे अर्थाकारा म्हणजे विषयाच्या आकाराची ती होते. प्रदृश्यते म्हणजे भासते. लक्षात आलं? जेही काही आपल्याला ज्ञान होतं ते बुद्धीच्या अंतकरणाच्या वृत्तीमुळेच होतं. वृत्ती ज्ञान त्याला सांगितलं जातं. म्हणून ते जे ज्ञान होतं ते ज्ञान याच पद्धतीने होणार की अंतकरणाची, जसं प्रकाशक व्यक्ती आपल्या प्रकाश्य विषयाला जसं व्यापून टाकतो आपल्या प्रकाशाद्वारा. प्रकाश चला आणखी एक, ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाने ज्ञेय विषयाला व्यापून टाकतो. ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञेय विषयाला आपल्या ज्ञानाने काय करतो? व्यापून टाकतो. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे ही बुद्धी बाह्य सगळ्या विषयांना प्रकाशित करणारी असल्यामुळे ती विषयरूप भासते. लक्षात आलं? या पद्धतीने आचार्यांनी आपल्या या विषयी मनोमय सृष्टीविषयी, जीवाने निर्माण केलेल्या विषयाविषयी या पद्धतीने खुलासा केलेला आहे. मग आता वार्तिककारांचं नाव घेतो होतं. वेदांताचे वार्तिककार आहेत सुरेश्वराचार्य. सुरेश्वराचार्यांचंही वार्तिक आहे आणि त्याविषयी इथं उल्लेख करतात. ऐका त्यांनी कसं समजवलंय. मातुर्मानाभिनिष्पत्तीर निष्पन्नम मेयमेति तत् मेयाभिसंगतं तच्च
मेयाभत्वं प्रपद्यते मातुः मानाभि निष्पत्ती ही भवती. मातुः म्हणजे प्रमाता, मानाभि निष्पत्ती भवती. मानाभि निष्पत्ती म्हणजे काय की मगाशी मी म्हणलो मातु म्हणजे प्रमाता. प्रमाता म्हणजे काय की चिदाभास युक्त अंतकरणाची वृत्ती, त्याला जिकडे म्हणतात मानाभि निष्पत्ती ही. मानाभि म्हणजे प्रमाणाभि, निष्पत्ती म्हणजे प्रमाणाद्वारा बाहेर जाणे किंवा प्रमाणाद्वारा अंतकरणाची वृत्ती निर्माण करणे. कारण प्रमाण म्हणजे इंद्रिय. इंद्रिय बाह्य विषयांना पाहतात म्हणजे त्यांच्या विषयांना पाहतात. त्यांच्या विषयांना पाहिलं इंद्रियांनी की मग ते संवेदना कुठं लागते अंतकरणामध्ये. म्हणून अंतकरणामध्ये ती संवेदना लागली की तो प्रमाता काय करतो, चिदाभास. तो चिदाभास काय करतो, आपल्या अंतकरणामध्ये त्या पद्धतीची अंतकरणाची वृत्ती निर्माण करतो. त्या ठिकाणी त्याचा संकल्प असतो, चिदाभासाचा संकल्प असतो. तिकडं जसा ईश्वराचा संकल्प, इकडं कुणाचा, चिदाभासाचा संकल्प म्हणजे जीवाचा संकल्प. चिदाभासाचा संकल्प त्या अंतकरणाची वृत्ती निर्माण करतो. मग बघा, मातु म्हणजे प्रमाता, मानाभिः निष्पत्ती भवती. मानाभिः प्रमाणाद्वारा अंतकरणाची वृत्ती निर्माण करतो. निष्पन्नम तत्, ती अंतकरणाची वृत्ती निष्पन्न म्हणजे निर्माण झाली. मग ती काय होते, मेयम. मेयम म्हणजे विषय. ती विषयम एती, विषयाला प्राप्त होते म्हणजे विषयाच्या आकारतेला प्राप्त होते. मग तत् च मेयाभिसंगतम, मग ती अंतकरणाची वृत्ती मेय म्हणजे विषय, त्या विषयाच्या संगतीने मेयाभत्वं प्रपद्यते. मेय विषयाशी संबंध झालेली ती वृत्ती मेयासारखी होऊन जाते म्हणजे मेय विषय आकाराला प्राप्त होते. प्रमाता अंतकरणाची वृत्ती उत्पन्न करतो आपल्या संकल्पासहित. ती अंतकरणाची वृत्ती बाहेर विषयाच्या आकारापर्यंत जाते. आकारापर्यंत गेल्यानंतर त्या विषयाच्या आकाराची होते आणि मग त्यावेळेस आपल्याला त्या विषयाच्या आकाराचे ज्ञान प्राप्त होतं. प्रमेय ज्ञान त्याला म्हणतात. एखादा घट आपल्याला पाहायचा असला, या घटाला पाहायचा आहे. माझ्याकडे घट म्हणजे कोणताही पदार्थ घटच होतो. कारण इकडे काही वेदांतामध्ये जो घट शब्द वापरलेला आहे तो फक्त मडक्यापुरताच नाही, तर ते मडका फक्त उदाहरण, बाकी सगळे पदार्थ घटच समजायचे. नाही तर तुम्ही म्हणाल हा कुठं घट आहे, हा घट नाही पण दृष्टांत आहे. याच्यात पाणी ठेवलं का हा घट होऊन जात. म्हणून जो काही एक पदार्थ आहे तो पदार्थ मी जेव्हा पाहतो तेव्हा या पदार्थाला पाहण्याकरता पहिल्यांदा तो पदार्थ माझ्या डोळ्यांसमोर आला तर त्या डोळ्यांमध्ये याचं रूप गेलं. रूप गेल्याबरोबर आता काय झालं, तो जो मध्ये बसलेला चिदाभास आहे ना त्याला जराशी खुनखुन लागली की तो काहीतरी पदार्थ आहे, तो मला जाणायचा आहे. त्याचा उपभोग घेता येईल का, तो आपल्या आनंदासाठी कारणीभूत ठरेल का, मोह तयार होतो. मग असा जेव्हा मोह तयार होतो त्यावेळेस तो अंतकरणाची वृत्ती निर्माण करतो आणि तिचा संकल्प निर्माण करतो.
तो संकल्प निर्माण केला की ती अंतःकरणाची वृत्ती डोळ्याच्या प्रमाणाद्वारा ती या प्रमेय विषय या प्रमेयाच्या विषयाच्या आकाराची होते. या आकाराची झाली की मग हा घट मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला, याचा आकार, याचं रूप, आणि मग ती अंतःकरणामध्ये वृत्ती गेल्यानंतर मग बुद्धी त्याविषयी निश्चय करते. म्हणून एक निश्चय या ठिकाणी असा होतो. सारांश, जीवाच्या सत्तेमुळे उत्पन्न होणारी अंतःकरणाची वृत्तीच विषय संयोगाने विषय रूप होते, विषय आकाराची होते, असे सुरेश्वराचार्यांनी वार्तिकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणून वरील आचार्यांचं प्रमाण आणि सुरेश्वराचार्यांचं प्रमाण याप्रमाणे चित्तच विषयाकार होते असे सप्रमाण सिद्ध झाले. म्हणून हे चित्तच विषयाकार होत हे सांगितल्यामुळे आता वेदांताचं जे मत आहे तो वेदांत संमत सिद्धांत आता तुम्हाला सांगतात, ऐका. सत्यमेवं विषयौ द्वौ, तो पण घ्यावा लागेल. सत्येवं विषयौ द्वौस्तो, घटौ मृण्मय धीमयौ, मृण्मयो मनोमेयः स्यात्, साक्षी भाष्यस्तु धीमयः. सत्यम एव विषयौ द्वौस्त, घटौ मृण्मयः धीमयौ, मृण्मयः मनो मानमेयः स्यात्, साक्षी भाष्यस्तु धीमयः. अन्वय बघा कसा होईल. एवं सती, या प्रकारे असे झाले असता म्हणजे काय की अंतःकरणाची वृत्तीच विषयाकार होते हे पक्का निश्चय झाल्यामुळे विषयौ द्वौस्त, विषय हे दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन प्रकारचे? घटौ मृण्मय धीमयो वर्तते. एक विषय म्हणजे एक घट, एक मातीचा आणि दुसरा धीमय. मृण्मय म्हणजे मातीमय, एक घट, आणि दुसरा धीमय म्हणजे बुद्धीच्या वृत्तीचा एक घट. मृण्मय घट मनोमय स्यात्, मातीतला जो घट आहे, मातीचा घट, तो कसा झाला? मनोमय, तो मनोमय झाला. धीमयस्तु साक्षी भाष्य अस्ति, आणि बुद्धी वृत्तीमध्ये जो झालेला घट आहे तो घट साक्षी भाष्य म्हणजे साक्षी गोचर. साक्षी गोचर म्हणजे काय? प्रमाता गोचर, जीवाने निर्माण केलेला, जीवाला कळणारा, चिदात्म्याला कळणारा तो एक घट झाला. म्हणून मृण्मय घट हा काय होतो? मानमीय. मानमीय म्हणजे काय? प्रमाणाने जाणला जाणारा. मानमेयम सांगितला, मी ते शब्द माझा चुकला असेल, मनोमेय पाठ झाला होता. मानमेय, मानमेय म्हणजे काय? प्रमाणाद्वारा जाणला जाणारा. प्रमाण प्रमाण म्हणजे काय? काय? पंचेंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय प्रमाण आहेत. म्हणून पंचज्ञान इंद्रियाद्वारा जाणला जाणारा एक मृण्मय घट बाहेर, आणि दुसरा धीमय घट साक्षी भाष्य आहे, जो त्या प्रमाताने निर्माण केला. प्रमाताने संकल्प करून अंतःकरणाची वृत्ती निर्माण करून हा सुखाकार आहे, दुःखाकार आहे, उपेक्षा आहे, हा जो तयार केला, म्हणजे याच्यापासून मला आनंद मिळणार आहे, याच्यापासून मला दुःख मिळणार आहे, आणि हा आपल्या काही कामाचा नाही, उपेक्षा. असा तीन प्रकारचा घट, एकच घट तीन प्रकारचा त्याने कुठं निर्माण केला? बुद्धीमध्ये.
मग तो धीमय, तो बुद्धिमय झाला. मग बुद्धिमय झाल्यामुळे त्याचं ज्ञान कुणाला आहे? साक्षीला. मग तो साक्षीने त्याला तयार केलं. ठीक आहे. त्याचा जनक हा कोण आहे? साक्षी. पुढे आता अहो पण असे दोन प्रकारचे द्वैत जरी असले, म्हणजे एक बाह्य ईश्वर निर्मित द्वैत आणि एक जीवाने मनोमय निर्माण केलेले, बुद्धीने निर्माण केलेलं द्वैत, तरी त्यातील त्याज्य कोणते हे आम्हाला कळत नाही. खरं साधकाने असंच असलं पाहिजे. अनेक पद्धतीने जोपर्यंत पदार्थ कळत नाही तोपर्यंत त्याविषयी शंका घेतलीच पाहिजे. मीमांसा तिथं झालीच पाहिजे. आणि मग समजला तो पदार्थ, मग याच्यामध्ये आता या दोघांमध्ये, म्हणजे मी मनोमय पदार्थ मानला आणि एक बाह्य ईश्वर निर्मित पदार्थ मानला. मग जो ईश्वर निर्मित आणि मनोमय निर्मित या दोघं सिद्ध झाले, तर मग यापैकी दोघांचा त्याग करायचा का दोघांचा स्वीकार करायचा, एकाचा त्याग करायचा का एकाचा स्वीकार करायचा, याविषयी आता मला काही कळत नाही. हे श्री गुरूंकडे विचारलं पाहिजे. मग ऐका, सांगतात आचार्य सांगतात, ऐका. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीवबंधकृत सत्यस्मिन् सुख दुःखेस्त तस्मिन् सति न द्वयम् न सति. सत्यस्मिन् सुख दुःखेस्तस् तस्मिन् न सति न द्वयम्. तस्मिन् न सति आहे, न सति न द्वयम्. ऐका. अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयः बंधकृत तस्मिन् सति अस्मिन् सुख दुःखे स्तः तस्मिन् न सति न द्वयम्. अन्वय व्यतिरेक ही युक्ती आहे. अन्वय व्यतिरेक युक्तीने काय करायचं? धीमय पदार्थ जीव बंधकृत असती. धीमय म्हणजे बुद्धिमय, मनोमय. मनोमय पदार्थ हा जीवाला बंधनाला कारणीभूत आहे. जीवाला बंध मनोमय पदार्थामुळे होतो. म्हणून यत अस्मिन् सति दुःखेस्तः हा मनोमय पदार्थ, बुद्धिमय पदार्थ जर असला तर सुख दुःख होत. तस्मिन् तू असती, त्या मनोमय पदार्थ जर नसला तर सुख दुःखे अपि न भवती, सुख दुःख सुद्धा होत नाही. म्हणून अन्वय व्यतिरेकने तू या धीमय पदार्थाचा त्याग कर. ते म्हणतात अन्वय व्यतिरेक काय? म्हणजे सांगतो अन्वय व्यतिरेक. कारण असले तर कारण असते, हा झाला अन्वय. आणि कारण नसले तर कार्य नसते, हा झाला व्यतिरेक. कारण असलं तर कार्य असतं. तंतू कारण आहे पटाला, म्हणून तंतू असले तर पट असतो, निर्माण होतो. तंतू नसले तर पट निर्माण होणार नाही. गट निर्माण होतो कुठनं? मृत्तिका, मातीमधनं. माती असली तर गट निर्माण होतो. गट नसला तर माती निर्माण होत नाही. हा, माती असली तर घट निर्माण होतो, माती नसली तर घट निर्माण होत नाही. पक्का ऐका व्यवस्थित. कारण असलं तर कार्य निर्माण होतं. घट झालं कार्य आणि माती झाले कारण.
घट हे कार्य आहे, घट हे कार्य आहे, माती त्याचं कारण आहे. कारण असलं तर कार्य निर्माण होतं, याला अन्वय म्हणतात. आणि कारण नसलं तर कार्य निर्माण होत नाही, याला व्यतिरेक म्हणतात. उदाहरणार्थ, माती नाही, घटही नाही, तंतू नाही, पटही नाही. तंतू नाही, पट नाही, मग माझ्याकडे लॅपटॉप आहे तर पट निर्माण झाला पाहिजे, होईल का? माझ्याकडे पैसे आहेत, पट निर्माण झाला पाहिजे. सोनं आहे माझ्याकडे, पट निर्माण झाला पाहिजे, होणार का? नाही होणार. का होणार नाही? जे उपादान कारण असतं त्या उपादान कारणानेच कार्याची निर्मिती. मग कार्य जे निर्माण करायचं असेल तर त्या कार्याचं उपादान कारण आपल्याला आणावं. मग घटरूपी कार्याला उपादान कारण आहे माती, पटरूपी कार्याला उपादान कारण आहे तंतू. तंतू असेल तर पट बनेल, मृत्तिका असेल तर घट बनेल. म्हणून कारण असेल तर कार्य. कार्य काय झालं? सुख दुःख. कार्य काय आहे? सुख दुःख, जीवाला होणारा बंध. हे सुख दुःख बंध कशामुळे आहेत? म्हणजे मनोमय पदार्थांमुळे, मनोमय द्वैतामुळे. मनोमय द्वैत असेल तर जीवाला सुख दुःख असेल, मनोमय पदार्थ नसेल तर जीवाला सुख दुःख नसेल, व्यतिरेक. म्हणून अन्वय व्यतिरेक या प्रक्रियेने मनोमय पदार्थ स्वीकारला तर जीवाला सुख दुःख आहे, मनोमय पदार्थाचा त्याग केला तर जीवाला सुख दुःख नाही. म्हणजे असं कसं? असंच आहे. सुषुप्ती माहितीये? म्हणे हो. समाधी माहितीये? हो. सुषुप्ती समाधी तुम्हाला माहिती नसेल, चला सोडून देतो. सुषुप्ती माहितीये? म्हणे हो सुषुप्ती माहितीये. मग सुषुप्तीचा आनंद उपभोगत असताना बाह्य विषय असतात? म्हणे असतात. मग बाह्य विषय असतात पण मनोमय विषय सुषुप्तीमध्ये असतात का? कारण तिथं मन राहत नाही, बुद्धी राहत नाही, ती आपल्या अज्ञानात झोपलेली असते. आपल्या अज्ञानात झोपली असल्यामुळे बुद्धी अंतकरणाची वृत्ती होऊन बाह्य विषयाला व्यापत नाही. बाह्य विषयाला व्यापत नाही, त्यामुळे त्या विषयाच्या आकाराची वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण होत नाही. अंतकरणामध्ये जेव्हा ती निर्माण होणार नाही तर आपल्याला सुख आणि दुःख होणार. मग सुषुप्तीमध्ये तीच गोष्ट आहे. सुषुप्तीमध्ये आपल्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, काहीच होत नाही. का होत नाही? कारण तिथं कारण काय आहे? सुख दुःखाला कारण काय? मनोमय द्वैत. मनोमय द्वैत जिथं नाही तिथं सुख दुःख नाही. म्हणून जिथं जिथं मनोमय द्वैत तिथं तिथं सुख दुःख. जिथं जिथं सुख दुःख तिथं तिथं मनोमय द्वैत. जिथं जिथं मनोमय द्वैत नाही तिथं सुख दुःख नाही. जीवनामध्ये सगळ्या ठिकाणी जिथं मन लावलं तिथं दुःख सुख मिळेल, जिथं मन लावलं नाही तिथं दुःखही नाही सुखही नाही. झालं? बघूया आता. सुषुप्ती समाधी अवस्थेत अंतकरण तद्रूप होत असल्यामुळे त्याला बाह्य विषयाकार होतच नाही आणि बाह्य विषयाकार होत नाही म्हणून सुख दुःख राहत नाही. अर्थात त्या काली सुख दुःखादी अनर्थांनी जीव बद्ध होत नाही. मग याच सारांश असं आहे की प्राणी मनोमय विषयांनी बद्ध होतो, हा वेदांताचा पक्का सिद्धांत आहे. मनोद्वैतम इदम सर्वम, हे सगळं काही मनोमय द्वैत आहे आणि या मनोमय द्वैतानेच सुख दुःखाला प्राप्त होतो. मन त्याशी संबंधित ठेवलं सुख दुःख मिळालं, मन संबंधित ठेवलं नाही सुख दुःख मिळणारच नाही.
म्हणून महात्म्यांचं मन भगवत चरणाशी एकरूप झाल्यामुळे त्यांना सुखही नाही आणि दुःख नाही. म्हणून सांगतात सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. त्याचं लक्षण सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. कशामुळे? मनच ठेवलं नाही तिकडं. मन ठेवलं सच्चिदानंद परमात्म्यामध्ये, जो आनंद स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, निज स्वरूप आहे, सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे. किंवा तिथं त्याचं मन तिकडं आहे, म्हणून सुख आणि दुःख रूपी वृत्ती नाही. ठीक आहे. म्हणून हा अन्वय व्यतिरेक न्यायाने जेव्हा आपण या मनोमय द्वैताकडे पाहिलं तर निश्चितच तुला आता बोध होईल की बाह्य पदार्थ हे सुख दुःखाला कारणीभूत नाही, तर बाह्य पदार्थामध्ये अंतकरणाची वृत्ती, त्या वृत्तीने तयार केलेला आंतरिक मनोमय द्वैत ते सुख दुःखाला कारणीभूत आहे. त्याला उदाहरण आपल्या त्या मनाचा दृष्टांत घेऊन टाका. मनाचा दृष्टांत पाहिल्याबरोबर एकाला मिळाला त्याला सुख झालं, दुसऱ्याला मिळाला नाही त्याला दुःख झालं. महात्मा मात्र त्याला पाहून सुद्धा उपेक्षा बुद्धीने काही त्याला झालं नाही. पण महात्म्याच्या अंतकरणामध्ये उपेक्षा बुद्धी तयार झाली पाहिल्यामुळे. मग ही तीन जी जीवाची वृत्ती तयार झाली ती सुषुप्तीमध्ये होतच नाही. सुषुप्तीमध्ये होत नाही. का नाही होत? कारण मनोमय जगत तिथं नाही, मनोमय द्वैत तिथं नाही. मग या अन्वय व्यतिरेक पदार्थ, अन्वय व्यतिरेक प्रक्रिया बाह्य पदार्थाविषयीच समजावं, मनोमय पदार्थाविषयी समजू नये असं जर झालं तर मग हे सगळं उलट होईल. हे सगळं उलट होईल जे आपण भोगतोय. अहो पण अन्वय व्यतिरेक न्याय प्रक्रिया बाह्य पदार्थाविषयीच का समजू नये? पूर्व पक्षी सांगतो अन्वय व्यतिरेक जी युक्ती आहे ती बाह्य पदार्थांविषयी आपण समजूया. म्हणजे जे घटादी बाह्य पदार्थ असला तर सुख दुःख होते, बाह्य पदार्थ नसले तर सुख दुःख होत नाही असं समजूया आपण. पूर्व पक्षी सांगतो म्हणजे मनोमय सोडून बाह्य पदार्थ, म्हणजे मनोमय पदार्थाने सुख दुःख होतं असं नाही म्हणे, बाह्य पदार्थाने सुख दुःख होतं. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला, आपल्या घरामध्ये काय पदार्थ आहेत त्याविषयी आपल्याला आनंद होत नाही. आपल्या घरामध्ये मोठी कलर टीव्ही आहे त्याचा आपल्याला आनंद होत नाही, पण बाहेरच्यांनी आपल्यापेक्षा मोठी टीव्ही घेतली की त्याचं दुःख आपल्याला होतं. बाजूच्यांच्या घरी आपल्यापेक्षा छोटा फ्रीज आहे म्हणून आनंद आपल्याला होतो. बाजूच्या वाल्यांचा 1 BHK, माझा 3 BHK आहे, माझा 3 BHK आहे, त्यांचा 1 BHK आहे, हे बघून आपल्याला आनंद होतो. पण बाजूला मागच्या बिल्डिंगच्या बाजूला एकाने 4 गुंठा जागा घेऊन मस्त बंगला बनवला, तो बंगला बघून आपला 3 BHK आनंद जागला जातो होता. म्हणजे बाह्य पदार्थ विषयीच हा अन्वय व्यतिरिक्त समजू नये. का समजू नये ही शंका इथं घेतली पूर्व पक्षाने. तेव्हा आता त्याविषयी खुलासा करतील की बाबा रे, अन्वय व्यतिरेक प्रक्रिया बाह्य पदार्थांना काहीही करत नाही. ती अन्वय व्यतिरेक प्रक्रिया ही मनोमय द्वैत, बुद्धीने निर्माण केलेलं द्वैत यासाठीच आहे. तिचा कसा वापर करायचा ते आता सांगतील की बाह्य पदार्थ कितीही असू दे ते कधीही सुख दुःख देत नाही, कधीच देत नाही. याला सिद्ध करून दाखवतील. आता तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. फेसबुक वरती लाईव्ह पाहणाऱ्यांनी
जर गुगल मीट या ॲपद्वारा जर तुम्ही हे प्रवचन हा पाठ पाहिला तर तुम्हाला मोबाईलवरती पंचदशी ग्रंथ तुम्हाला तिथं PDF ने दिसेल. विशेष कलराने त्याची तयारी केलेली आहे, ते तुम्हाला तिथं दिसेल. ही तुम्हाला तो श्लोक वाचता येईल, त्याचा अन्वय व्यतिरेक तिथं दिसतो, त्याचा अर्थही दिसतो आणि सांगत असताना त्याचा छानपैकी अर्थ तुम्हाला समजू शकेल. मी दर दिवस फेसबुकवरती पहिल्यांदा तिकडं लिंक पाठवलेली असते, त्या लिंकने जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला हा आनंद घेता येईल. असो, जय हरी.